तळोदा सहाय्यक प्रकल्प अधिकारी राऊत पोलिसांच्या ताब्यात। तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम नागोजी राऊत यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपाप्रकरणी मंगळवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। हा प्रकार संभाजीनगर येथील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहातील भोजन पुरवठा देयकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराशी संबंधित आहे। प्राथमिक चौकशीत सन 2016 ते 20 या कालावधीत बनावट हजेरी पत्रके तयार करून विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखविण्यात आल्याचे उघड झाले आहे। त्या आधारे खोटी देयके सादर करून शासनाकडून सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती। कागदपत्रांची तपासणी व संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर अनियमितता स्पष्ट झाली। यानंतर आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांना गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला। मात्र कारवाई न झाल्याने अखेर संभाजीनगर येथील पुंडलिकनगर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदविला। या प्रकरणात उत्तम राऊत यांच्यासह दिलीप खोकले, सुरेंद्र कावरे, श्याम देशमुख, बळीराम गडमे आणि इतर विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव व त्यांच्या पथकाने राऊत यांना तळोदा येथून ताब्यात घेतले।